बापूजी, बापूजी दरवाजा आतनं बंद केलायत का? मग उघडा ना. का? कारण बंद आहे. नाही उघडणार का? कारण तू एक नंबरचा खोटारडा आहे. तू माझ्याशी खोटं बोललास, झूठिया. फक्त एक गोळी, एका गोळीच्या मुळे आज मी जेठियावरनं झुटिया झालो. काय झालं जेठा अंकल? मी काय केलं? तू काय केलं ते तुला माहिती बेटा, मला कसं माहिती? नाही, आता तुम्ही बोललात ना गोलीच्या मुळे. अरे बेटा, ती गोळी म्हणजे तू नाही. मग आणि कोण? माझ्याशिवाय दुसरा गोली कोण आहे? तुझ्या पप्पांना विचार. पप्पा? गोळी बाळा, आम्ही तुझ्याबद्दल बोलत नव्हतो. आम्ही टॅबलेट वाल्या गोळीबद्दल बोलत होतो. हो पुत्र. पण गोळ्या तू इथे काय करतोय? मी बोललो होतो ना, गरज लागली तर बोलून घेईन तुला. ओ भिडे काका, मम्मीने सर्वांसाठी समोसे पाठवलेत बघा. मम्मी बोलली सगळ्यांना भूक लागली असणार तर समोसे घेऊन जा, म्हणून मी घेऊन आलो. अरे वा, आय लव्ह युअर मम्मी. मी टू. लवकर पटापट आपण समोसे खाऊया. कदाचित समोसे खाल्ल्यामुळे काहीतरी आयडिया सुचेल. दे दे बाळा, सगळ्यांना समोसे देतो. अरे इथे माझे पाय अजून चिकटलेले आहेत आणि तुम्हा लोकांना समोसा पार्टी करायची आहे. नाही 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 बापूजी, कोणी समोसे नाही खाणार, कोणी समोसे नाही खाणार, कोणी समोसे नाही खाणार. जा बेटा, हे समोसे घेऊन जा. कोणी कोणी नाही खाणार. गेला बापूजी, गोली गेला समोसे घेऊन. जेठाजी, जेठाजी, अरे तुम्ही सगळे असे का उभे आहात इथे? आणि काकाजी? नाही नाही आहे, म्हणजे काकाजी आतमध्येच आहेत. त्यांच्या पायातून अजून लाकूड निघालं नाहीये ना, त्याचं सोल्युशन भेटलं नाहीये, म्हणून मी तसं केलं, बाकी काही नाही. काय काय केलं तू? अरे सोल्युशन मिळालं आहे. त्याचं काय ना, सकाळपासून अय्यरचा फोन नॉट रिचेबल येत होता. तर मी त्याला एक मेसेज पाठवून ठेवलेला की इथे काकाजींचा पाय चिकटलेला आहे आणि आम्हाला सोल्युशन मिळत नाहीये. तर आता मला अय्यरचा फोन आला आणि त्याने मला हे सांगितलं की त्याच्या लॅब मध्ये एक असं सोल्युशन आहे जो चांगल्यातल्या चांगल्या गमला सुद्धा वितळवू शकतो. तुम्ही ऐकताय ना बापूजी? बोला बोला, अजून बोला ना. तर बस अय्यर आताच्या आता ते सोल्युशन घेऊन इथे येत आहेत. अरे खूप बरं झालं. बापूजी, बापूजी तुम्ही ऐकत बापूजी? अय्यर भाऊ सोल्युशन घेऊन येत आहे. तुमच्या पायातला लाकूड निघून जाईल. पप्पा, मी ही आनंदाची बातमी सगळ्यांना अरे मी तर म्हणतो आपण सगळेच खाली जाऊया. अय्यर भाई पण खाली येणार आहे. चला चला चला. बापूजी हळू हळू. चला. अय्यर, थँक गॉड तू इथे आलास. अय्यर भाऊ आले. वा वा वा. अय्यर भाई, तुम्ही खरंच ते भांगेनानं भेरू बनून आलेला आहात बघा. पेरू? मी पेरू? अरे अय्यर बेटा, पेरू नाही, भेरू. भेरू भेरू म्हणजे एकदम चांगला मित्र. अय्यर भाई, एक मिनिट तुम्ही इथेच उभे राहा, मी एका मिनिटात आलो. जेठालाल, तू कुठे जातोयस? एक मिनिट, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. जेठालाल, सरप्राईज नंतर दे, माझा आधी ऐक. सगळं ऐकतो अय्यर भाई, मला फक्त 2 मिनिटं द्या. मी बस आत्ता आलो. अरे हो, आता येतोय ना, बोला ना. अरे अय्यर प्रा, चेन्नईचा शेर. अरे बाजू 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 बाजू. बस बस, सोडी खाली ठेव, खाली ठेव, खाली ठेव, खाली ठेव. जेठालाल, जेठा, हे काय करत आहेस तू? तुमचं स्वागत. हे बघ जेठालाल, स्वागत करायच्या आधी माझं ऐकून तरी घे प्लीज. अय्यर भाई, तुम्ही काही बोलू नका, आधी मला माझं स्वागत करून घेऊ द्या प्लीज. त्याच्यानंतर काय बोलायचं ते बोला. आइए पधारिए अय्यर भाईजी, आइए पधारिए अय्यर भाईजी, सोल्युशन घेऊन आले आहेत. सोल्युशन घेऊन आले आहेत. आइए पधारिए अय्यर भाईजी, आइए पधारिए अय्यर भाईजी.
टपू हे ठेव बाळा, याचं झालं हा काम. अय्यर भाई, अय्यर भाई खरंच सुप्रसिद्ध वैज्ञानिक, समाधान करता, गमहर्ता अय्यर यांचा विजय असो. अय्यर भाई द्या द्या लवकर ते सोल्युशन द्या, म्हणजे बापूजींची या लाकडापासून सुटका होईल. जेठालाल, मी काय म्हणतोय ते सोल्युशन नाही आहे. व्हॉट? नाही म्हणजे अय्यर, ही मस्करी करण्याची वेळ नाहीये. चल कम ऑन, सोल्युशन देऊन टाक. हो नाही नाही बबिता, मी मस्करी करत नाहीये. तेव्हा तुझ्याशी फोनवर बोलणं झालं तेव्हा मला वाटलं लॅबोरेटरी मध्ये ते सोल्युशन आहे, पण जेव्हा मी शोधलं तेव्हा फक्त मला बॉटल मिळाली. 2 दिवस अगोदरच सोल्युशन संपलं होतं. व्हॉट? काय? अरे पण अय्यर भाऊ, कुठे ना कुठे तर ते सोल्युशन मिळत असेल ना, जाऊन घेऊन येऊया. हो ना. नाही डॉक्टर हाती, तो खूपच स्पेशल सोल्युशन आहे. US वरून इम्पोर्ट करावं लागतं. ते जर आज ऑर्डर केलं तर ते 1-2 महिन्यानंतरच येतं. अय्यर भाऊ, ही गोष्ट तुम्ही आधी नाही सांगू शकत होता. जेठालाल, मी तुला आधीच सांगणार होतो, पण तू मला मध्येच थांबवलंस. अहो मग जसं मी तुम्हाला थांबवलं तसं तुम्ही पण मला थांबवायला पाहिजे होतं ना. पण आता या वादाचा काय फायदा जेठालाल? सगळीकडे फिरून परत आपण तिकडेच आलो. काकाजींच्या पायातून लाकूड सुटणार कसं? नाही निघणार. आता मला या लाकडासोबतच चालण्या फिरण्याची सवय लावावी लागणार. बापूजी, कमीत कमी 1-2 महिने तरी असंच राहावं लागणार. काय करू शकतो? आजोबा प्लीज, तुम्ही नाराज होऊ नका. काही ना काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. खरी गोष्ट आहे. बापूजी, काय अय्यर भाऊ तुम्ही पण लॅबोरेटरी मध्ये व्यवस्थित चेक करून नंतर बबिताजींना सांगायचं होतं ना. आम्हाला सगळ्याला किती उत्साह वाटला होता. पूर्ण सोसायटी मध्ये एक आनंदाची लहर आली होती. तुम्ही सगळ्यावर पाणी फिरवून टाकलं. काय अय्यर अंकल, तुम्ही रसगुल्ल्यासारख्या मूडवर लिंबू पिळून मूड आंबट केला. गोले, काय बोलास तू? परत बोल. काही नाही. अरे बोल ना गोले, काय बोललास तू? ते परत बोल. नाही सॉरी मम्मी, काही नाही. अरे काय नाही, काय तू काहीतरी बोललास ना. अरे त्या मुलाला काय घाबरवता? मला विचारा, मी बोलतो. बोली आता बोलला की सगळ्यांचा रसगुल्ल्यासारखा गोड मूड होता, त्यावर तुम्ही असा लिंबू पिळून सगळ्यांचा मूड आंबट आंबट करून टाकलात. लिंबू आंबट, ऍसिड, युरेका युरेका युरेका. सापडला. काय झालं अय्यर भाई? हसताय कशाला अय्यर भाऊ, हसताय कशाला? अरे जेठालाल, काकाजींच्या पायावर जो गम लागला आहे ना, त्यावर आपण अय्यर भाऊ काय बोलताय तुम्ही? बापूजींच्या पायांवर ऍसिड टाकणार? अय्यर भाऊजी, विचार करून करून तुम्ही हा केला? काकाजींच्या पायावर ऍसिड? नाही. अरे नाही, थांब. अरे हा माधवी वहिनी, हा ना अय्यर भाई, नाही. ऍसिड टाकलं ते पाय जळून जाईल. जळून जातील का रोशन बाबी? पाय गळून जातील, पायच नाही राहणार. अय्यर, कम ऑन अय्यर भाई, तुम्ही सायंटिस्ट असून असं कसं बोलू शकता? बघा, अरे कोमल वहिनी, मी सायंटिस्ट आहे म्हणून असं बोलतोय. मी ते सॉल्युशन घेऊन येणार होतो ना,
त्यात पण ऍसिड असतं जो त्या गमला विरघळवतो. आणि लिंबू मध्ये पण ऍसिड असतं. आणि ही गोष्ट तर मेडिकल सायन्स पण मानतो, हो ना डॉक्टर हाथी? अगदी खरं बोललात. लिंबू तर व्हिटॅमिन सी आणि ऍसिडने भरलेलं असतं. आपण काय करायचं, लिंबू पिघळलेल्या गरम पाण्यात काकाजींचे पाय असे बुडून ठेवायचे. त्याने काय होईल, गम विरघळेल आणि हा प्रॉब्लेम सुटेल. आणि ते लाकूड त्यांच्या पायातून निघून जाईल. क्या बात. काय गरम पाणी आणि लिंबू? अरे मग वाट कशाची बघायची, मी फटाफट लिंबू घेऊन येते. अरे नाही नाही अंजली भाभी, 1-2 लिंबूनी काय नाही होणार. 400 ते 500 लिंबूंची गरज पडेल. हा मग आपल्या सगळ्यांच्या घरात जितके लिंबू आहेत आपण घेऊन येऊया ना. आणि बाकीचे सगळे मार्केट मधनं मागवूया ना. एखाद दुसरा माझ्या घरी देखील असणार. ओहो, मी कायम स्टॉक ठेवतो घरी. हो स्टॉक. नाही नाही, मी काय म्हणतो, लिंबूचं तर ठीक आहे, पण गरम पाण्याचं काय? बापूजी गरम पाण्यामध्ये पाय ठेवायला तयार नाही होणार. अरे हो, जेठालाल असं कसं चालेल? काकाजी ऐकत नसतील तर आपण त्यांना समजावायला लागेल. नक्कीच नक्कीच. ठीक आहे. वेल्डन मेहता साहेब. अब्दुल, जरा एक काम करशील माझं, मार्केटमध्ये जा आणि एक 400-500 लिंबू घेऊन ये. हे घे पैसे. नाही नाही जेठा भाऊ, माझ्याकडे पैसे आहेत. अरे ठेव ना मित्रा, त्यात काय एवढं. थँक्यू, प्लीज जरा घेऊन ये ना. लगेच घेऊन येतो. हा बाबू, तू पण अब्दुल सोबत जाशील का त्याला मदत करण्यासाठी?